पुण्यातून खासदार सुप्रिया सुळे बोलतायत। आपण थेट तिकडे जाऊया। दृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं। तुतारी वाजवणारा माणूस ताई निवडणुकीच्या आधी होईल असं वाटतं? नाही, आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये। आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं, आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली, किती सीट मतं घेतली, कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं, तिथे ते चिन्ह होतं, जे चुकीचं आहे ना। आमच्यावर अन्याय आहे का? सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे, पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते। मग दिंडोरीची सीट असेल, बारामती, जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला, आमच्या विरोधात ती पिपाणी हे चिन्ह ते देत होतं। आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे। ताई धारावीमध्ये तणाव पाहायला मिळतोय, सुरू आहेत अनेक ठिकाणी। एक मिनिट तुम्हाला विचारायचं होतं अजून नाही, थांबा एक मिनिट, हे केस बद्दल विचारताय नाही, धारावीचाच प्रश्न आहे। धारावीमध्ये तणाव निर्माण झालाय, महानगरपालिकेच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली आहे, त्याचबरोबर मशीदचं काही अतिक्रमण होतं ते काढण्यासाठी अधिकारी गेले होते। हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात? रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्स, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण, हे सातत्याने कोण होतंय? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष चे त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत, ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। दादा, मुस्लिमांना तिकीट देणार आहे 10% वगैरे, आता काय नवीन आहे का नाही मला माहिती नाही, आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना। कुणाला तिकीट कोणी द्यायचा त्यांचा अंतर्गत जागेचा फॉर्म्युला ठरला का? पुरोगामित्व, धर्मनिरपेक्ष इमेज कायम ठेवण्यासाठी हे मला कसं सांगता येईल, कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासारखी भाषणं करतात, त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात, त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला वाटत। हे दुर्दैव आहे। काही राज्यामध्ये अनेक ठिकाणी तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे, तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे? पुढची सुनावणी कधी आहे? पुढची सुनावणी बुधवारी आहे। बुधवारी पुन्हा केस बुधवारी आहे। उपोषणाला बसले, पुण्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आले आणि तिथे ओबीसीचे सुद्धा काही कार्यकर्ते उपोषणाला बसले। पुन्हा एकदा जातीय तणाव विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होते असं वाटत नाही? महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे। महाराष्ट्र सरकारने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारने दिलेला, तुमच्या चॅनल्सवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे, आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे। कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे, पार्लमेंटला।